तुका म्हणे तेथे अनेक नसे परी म्हणून भिकारी झालो त्यांचा तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भीकतेची मज विठ्ठल संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखदेश तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भीकतेची मज आता माझे दंडवत तुमच्या प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखदेश तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भीकतेची मज प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील संत पर प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे संतांच्या गावात मी भिकारी होऊन का राहिलो आणि तिथं भिकेमध्ये मला काय काय मिळतं आजच्या अभंगात सांगतात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा घेतलेले अभंग फार गोड आहे. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश तेथे मी राहीन होऊन याचक घालीतील भीकतेची मज. आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या गावात मी भिकारी होऊन राहिलो आणि तिथं राहिल्यामुळं त्यांनी मला कोणती कोणती भीक घातली आजच्या अभंगात तुकोबाराय गोड सांगतात. आपण या संपूर्ण मृत्यूलोकावर नजर टाकली तर आपला मृत्यूलोक हा भिकाऱ्यांनीच भरलेला लोक आहे. विठ्ठल एकंदर आपल्याला 3 लोकांची माहिती तसे 14 लोक आहेत पण एवढे 14 रत्न मी तुम्हाला आज दाखवणार नाही. 3 लोक सगळ्याला माहिती एक आहे मृत्यूलोक एक आहे स्वर्गलोक आणि एक आहे पाताळ लोक. पाताळ लोकात राहतात त्यांना पाताळ लोक सगळा दानवांनी भरलेला आहे स्वर्गलोक सगळा देवांनी भरलेला आहे आणि मृत्यूलोक हा सगळा भिकाऱ्यांनी भरलेला. याला सगळ्याला माझ्याकडे प्रमाण आहे मी प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. पाताळ लोकात सर्व पाताळ लोक हा दैत्यांनी भरलेला आहे. भगवंताने दैत्यांचा अधिपती बळीराजा पाताळात नेलेला आहे. रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी. भगवंताने बळीला पाताळात नेलं जो या गोपाळांचे मेळी खेळू खेळे वनमाळी रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. आणि मग दैत्यांचा राजाच बळीराजाच पाताळात नेऊन घातल्यामुळं थोडस कमी ठेवावा. दैत्यांचा राजा बळीराजाच पाताळात नेऊन घातल्यामुळं सगळा पाताळा लोक हा दैत्यांना दिलेला लोक आहे. असं तुम्ही म्हणाल मृत्यू लोकात नाहीत का मृत्यू लोकात दैत्य आहेत पण ते पाताळातूनच आलेले आहेत सगळे. इथून पुढं कोणी राक्षसी वागणुकीने वागत असेल तर त्यांच्या घरावर लिहिलं पाहिजे पाताळ लोक निवासी. ज्यांची ज्यांची वागणूक दैत्यांना अनुसरणारी आहे आसुरी संपत्तीला धरून आहे हे सगळा पाताळ लोकातूनच आलेला माल आहे. हा काय मृत्यू लोकातला माल. पाताळ लोक सगळा दैत्यांनी भरलेला आहे. स्वर्ग लोक सगळा देवांनी भरलेला आहे. सर्व देव इथं यज्ञादी पुण्य सामुग्री कमवतात आणि यज्ञादी पुण्य सामुग्री कमावून ते तम भक्त्वा स्वर्ग लोकम विषाद
सर्व मंडळी हे पुण्या ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान देव भोगान. 9व्या अध्यायामध्ये यज्ञाची सामुग्री गोळा करून भगवंत म्हणतात की सगळे देव स्वर्गात जाऊन राहतात. म्हणून पाताळ लोक हा दानवांनी भरलेला लोक आहे, स्वर्ग लोक हा देवांनी भरलेला लोक. आणि मृत्यू लोकात काही दानव आहेत पण ते पाताळातून आले. आणि मृत्यू लोकात काही देव आहेत, 2 प्रकारचे देव आहेत मृत्यू लोकात. कोणते? काही नवरदेव आहेत तर काही आडनावाचे देव आहेत. नवरदेव तुम्हाला गावगाव भेटतील, आणि आडनावाचे देव म्हणजे कपिल देव, सुनील देव असू द्या, काही आडनावाचे देव आहेत. स्वर्गलोक हा देवांनी भरलेला लोक आहे, पाताळ लोक हा दानवांनी भरलेला लोक आहे. मग मृत्यू लोक कशाने भरलेला आहे? मृत्यू लोक हा सर्व भिकाऱ्यांनी भरलेला लोक आहे. या मृत्यू लोकात जो कोणी येईल त्याला भीक मागताना तो तुम्हाला दिसेल. मग तो जीव शाखेत असो, मृत्यू लोकात आल्यानंतर तो देव शाखेत असो, वा मृत्यू लोकात आल्यानंतर संत शाखेत मोडणार असो. मृत्यू लोकातले जीवही भीक मागतात, मृत्यू लोकातले देवही भीक मागतात, मृत्यू लोकातले संतही भीक मागतात. फक्त प्रत्येकाची भीक वेगळी वेगळी आहे. ती कोणती ती आजच्या अभंगात येईल. बरंच जीव भीक मागतो. भोगान भिक्षंते जीवा, शास्त्रामध्ये जीवाचं वर्णन केलंय. जीव भीक मागतो. पण कशाची भीक मागतो? जीव भिकारी आहे. झालो भिकारी याच संसारी भीमाते जाओ धरी, लक्ष 84 योनी द्वारी, जीव कसा आहे? बहुत जाचलो संसारी, वसे गर्भे मातेच्या उदरी, लक्ष 84 योनी द्वारी, झालो भिकारी याचक. जीव भिकारी, जीव भीक मागतो. पण कशा चढलंय त्याच कशाची भीक मागतो? आलेलं आहे भोगान भिक्षंते जीवाहा. जीव पंच विषयांची भोगांची भिक्षा मागतो. हल्ली गावगाव तुम्हाला भिकारी भेटतो. इथं जवळ टोल नाका आहे, टोल नाक्यावर लागेल एवढे भेटतील. मग टोल नाक्यावर गाड्या उभा राहिल्या. हल्ली भिकारी काय भिक्क मी घेत नाही. मग गाड्या उभा राहिल्या त्याच्यात एक फॉर्च्युनर गाडी होती. भिकारी आला म्हणा काच खाली घ्या, काच खाली घेतली द्या 100 रुपये. पण एकटी 100च का? कमी जास्त नाही का? त्याला एवढी मोठी गाडी, ती अर्धी आसामी मोठी, ती आसामी मोठी, ती अर्धी भीक मोठी. 100 रुपये गाड्या. फॉर्च्युनरचा मालक म्हणा माझ्याकडे नाही 100 रुपये, 50 द्या. म्हणजे 50 नाहीत माझ्याकडे. म्हणजे 20 ची नोट द्या. म्हणजे 20 नाही. 10चा डॉलर द्या. म्हणजे 10 नाही. 5चा डॉलर द्या. म्हणजे 5 आहे. भिकारी मला मग आत काय करता? या ना सगळं भीक मागून काय? भोगान भिक्षंते जीवा, हा भीक मागणारा वर्ग जन्माला आलेला आहे. भीक मागून खाणारा वर्ग. ताकद, कष्ट करायची ताकद आहे, कष्ट करायची वेळ आहे, सगळं आहे. पण कंटाळा असल्यामुळे हा वर्ग भीक मागून खातो. जीव भिकारी, जीव भीक मागतो भोगांची. परमार्थ करतो आणि देवाजवळ परमार्थातलं काही मागत नाही, संसारातलं मागतो. ये रब होत जोडते किरटी,
जयाची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले वाढावे संतान व्हावे धनधान्य गोया वागावा आयशा नवस करती आवा. असं एक वचन आमच्या दिंडीत 5 वर्ष चालला अनवाणी चालला. या वर्षी चलत असताना असं ऊन होतं. या वर्षी वारीला सूर्यनारायण आले होते. हे लोक ऊन पडलो या वर्षी. असल्या उन्हात तो अनवाणी चालायचा. म्हणजे कमाल झाली. वाहना पोळो राहिल्या पण तो अनवाणी चालतो. काय म्हणावतो मला तेवढं नाही. मला नाशिकच्या ब्राह्मणाने सांगितलंय 5 वाऱ्या तुम्ही अनवाणी करा म्हणजे तुमच्या घरात पाळणा हलच. आता काय करावा. परमार्थ करतात पण संसाराच्या भिकासाठी करतात. भीक मागतात. वर्ग पहिला जीव भिकारी, वर्ग दुसरा देव भिकारी. देव सुद्धा भीक मागतो पण कशाची तर शुद्ध भावाची भीक मागण्यासाठी देव वारकऱ्याच्या दारात येतो. भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे, भोळेपणा लागी भीक मागे. तुका म्हणे सर्व कला ज्याचे अंगी, देव सुद्धा भीक मागतो. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी. कसं वर्णन आहे बघा ना. भिकाऱ्याचं वर्णन केलं. सर्व संपन्न भिकारी देव. सर्व संपन्न असून भीक कशाची मागतोय. त्याच्याकडे सगळं आहे पण त्याच्याकडे फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ आहे. त्याच्याकडे भाव भक्ती प्रेमाचा दुष्काळ आहे आणि ते भाव भक्ती प्रेम भेटावं म्हणून तो आपल्याकडे येतो. आपल्या देवघरात जे देव आहेत ते देव तुमच्या अंगात किती येतोय, तुमच्याकडे काठ्या कोणाच्या येतात, तुम्ही परड्या किती भरल्यात, भांडारा किती उधळा, याची भीक मागत नाही देव. तुमचा शुद्ध भाव किती, प्रेम किती, भक्ती किती याची अपेक्षा आहे. तुम्ही उगा दुसरा उठा रेटा करीत बसताय. काय उग गजर गाड्याचा निवड शेवण्याचा तुम्हाला कोणी सांगितलंय. देवाला शुद्ध भाव लागतो. देवा कारणे भाव द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त. गावात पाऊस पडे ना लोकांनी ठरवलं महादेव कोंडायचा. महादेव म्हणजे दुधाने कोंडायचा महादेव म्हणजे गावात पाऊस पडत. सगळ्या गावाला उद्या कोणी घरी दूध काढलं तरी घरी चहाला सुद्धा दूध टाकायचं नाही. नाहीतरी बाया सासाला सुना सासराच्या करीत असताना बिगर दुधाचाच करतात म्हणा. असू द्या. कोणी चहाला सुद्धा दूध वापरायचं नाही. सगळ्याने दूध घेऊन यायचं. एक म्हातारी होती, तिची सून वारली होती, लहान 2 लेकरं होते. दारात गावरान गाय होती. गावरान गायचं दूध काय लिटरभर निघायचं. 2 मुलाला ती पाजायची. लहान मुलं होती. लहान बाळ सकस आहार भेटावा. आणि मग सगळ्या गावांची तंबी घरोघर जाऊन तंबी दिली. सगळ्या गावाने दूध आणायचं. महादेव कोंडायचा. पाऊस पडताना आपल्या गुणाने कोंडायचा महादेव आहे का. असंच रोग म्हशीला इंजेक्शन पकायचे ना. तुम्ही फुका पिढ्या आणि महादेव कोंडा. काय खूप येतोय का काय म्हणा. म्हणजे आपल्या चुकीसाठी देव जबाबदार धरायचा. याला म्हणायचं संसारातली माणसं. पाऊस का पडा महादेव कोंडायचं म्हणजे दुधाने. तर मग सगळ्यांनी दूध आणून टाक. सर्व जण दूध आणून टाकायचं पण महादेव काय दुधात बुडाला. किती दुधाचे केनं वतले. महादेवाचं शिवलिंग वरच. महादेवाचं शिवलिंग वरच हे टाकीत होते. पण हे भाव भक्तीने टाकीत नव्हते म्हणून महादेवाचं शिवलिंग काय बुडा. आणि बाहेर पाणी निघायची जी जागा होती ती जागा पॅक केली होती. टिपका बाहेर येत नव्हतं मला. अरे शिवलिंग का बुडा. किती पाणी किती दूध वतलंय म्हणजे. काही नाही तर नुसतं दूध नाही. नेहमीच्या प्रमाणे दुधात पाणी घालून आणलं. पहिले लोक रे बाबा. पहिल्या लोकांपेक्षा हल्लीचे लोक खरंच प्रामाणिक. यशोद मला तुम्ही असं कसं काय. खरंच सांगतो पहिले लोक खरंच डांबरट होते. आत्ताची माणसं सद्भाविक आहे. हो पहिल्या लोकांसारखे नाहीत. पहिले लोक दुधात पाणी घालायचे विकायचे. आत्ताचे लोक लय प्रामाणिक आहेत. आता कोणताच माणूस
दुधात टिपका पाणी वतीत नाही महाराज, दुधात पाणीच घालीत नाही. तुम्ही काय सांगताय हो, माझा रास्ता दावा आहे, दुधात पाणीच घालीत नाही, मग पाण्यात दूध घालीत नाही. पहिल्या लोकांपेक्षा हल्लीचे लोक प्रामाणिक जनावले, असल्या माणसांना भावपूर्ण श्रद्धांजली मानतात. काय करावा अवघड. ऐका मायबा. आणि मग एक म्हातारी, तिला 2 नातू. म्हातारी म्हणजे काही जरी झालं तरी या मुलांना लहानपणापासून आईचं सकस दूध भेटलं नाही, जुळे जन्मले. आई लवकर मेली, हे मूळ नक्षत्रावरली पोरं आहेत, पण जगली पाहिजे. मग काय करावं, म्हातारीने पोरांना दूध भाकर खाऊ घातलं. खाऊ घालून फुलपात्र भर दूध आणलं, पण तिचा शुद्ध भाव होता. शुद्ध भाव होता, फुलपात्र दूध भरत टाकलं. फुलपात्र भरून महादेव तर बुडाले, पण अचानक सोसाट्याचा वारा सुटला, ढग गोळा झाले, धो पाऊस पडला, गावचा दुष्काळ हटला. संपला माझा विषय. देवाला शुद्ध भाव ना. तुम्ही मोठारे आता काय केलं, याला काय केलं पडे महाराज. कस काय जागरण जाणार हो, तरी खटोबाला मान्य होय का. तुम्ही काय करताय जागरण, काय शुद्ध भाव पाहिजे मान्य. काही सांगतात, तुम्ही हे कशाला उठाऱ्याटा करीत बसले, काय पडलं याच्या वाचून देवाला. काही न लगे एक भावाची कारण. देव फक्त एका भावाने वश होतो, तुका म्हणे भाव जवळी धरोने आणि देव. आणि म्हणून काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. संपला माझा विषय. देव असे शुद्ध भाव भक्ती कुठं भेटते, याच्यासाठी देव दारोदार भीक मागतो. मला शुद्ध भाव पदराखा, शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम, शुद्ध श्रद्धा. शुद्ध प्रेमाने, शुद्ध भावनेने, शुद्ध श्रद्धेने केलं, देव तेच आपल्याकडून भिक्षा घेतो. दुसरी भिक्षा देवाला लागत नाही. विठ्ठल जीव भोगांची भिक्षा मागतो, देव भावाची भिक्षा मागतो. खाली राहता राहिले संत. संत सुद्धा मृत्यू लोकात भिकारी म्हणून प्रसिद्ध आहे. संत देवाकडून भीक मागतात, संत संतांकडून भीक मागतात. संत देवाच्या दारातले भिकारी याचक, संत संतांच्या दारातले भिकारी याचक, संत देवाच्या दारातले भिकारी याचक आहेत. ठाकरोसे द्वारी याचक भिकारे, याचक भिकारे, याचक भिकारे.
देवाकडून मागतात, देवा आम्ही तुझी वारी करतो, वारीचं आम्हाला एकच फळ दे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची, मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त. संपला माझा विषय. देवाकडून प्रेमाची भीक मागतात, आणखीन देवाकडे वारीची भीक मागतात. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, याचा अर्थ नीट करत जा बरं का. भिकारी होईन वारकरी म्हणजे त्याचा अर्थ म्हणजे दुकान दिसलं का काय पिशीत पता का घालायचे, दुकान दिसलं मागायचं चालायचं, हे काय धंदा खरा आहे, हे खोटा धंदा आहे मला. पंढरीचा वारकरी भिकारी होईल म्हणजे वारी मागणारा भिकारी होईल. देवा तुझी वारी करतो आणि एकच भीक दे की मला दरवर्षी माझ्याकडून वारी घडल अशी मला भीक दे. वा, पंढरीचा भिकारी वारकरी भिकारी होईल. असं भिकारी होऊन वारी करी नाही असं नाही, वारी मागणारा भिकारी होईल असं. देवाकडे भीक मागतात संत, आणि संत संतांकडे भीक मागतात. जगद्गुरु तुकोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात मी संतांच्या दारातला भिकारी होईल. भिकारी संतांच्या दारात भिकारी म्हणून राहावं. वा, तेथे म्हणजे संतांच्या दारात हो, तेथे मी राहीन होवनी याचक, घालीतील भिकतेची मज. याचक म्हणजे भिकारी होऊन राहील आणि ते मला भीक घालतील. कोणती भीक घालतील? 9 प्रकारची भीक आजच्या अभंगात आलेली. साधू आपल्या दारात आलेल्या साधकाला 9 प्रकारची भीक घालतात. थोडं मागं पुढं होईल पण 9 हमखास. कोणते 9 प्रकार? त्यातला पहिला प्रकार सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या.
कोणी याचक तेथे म्हणजे संतांच्या दारात. हो, पण संतांच्या दारात संतांच्या गावात तुम्हाला कोणती भीक भेटते? 2-4 प्रकारची भीक सांगितली. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. या प्रेमाचा सुकाळ असल्यामुळे मी त्यांच्या गावचा भिकारी जातो. नाही तळमळ 2, नाही दुःखलेश. पहिल्या चरणात 3 प्रकारची भीक संतांच्या गावात भेटली. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावात काय आहे ना आपल्या गावात काय आहे जरा बारीकच पाहायचंय आपल्याला. संतांच्या गावात प्रेमाचा सुकाळ, आपल्याकडे प्रेमाचा दुष्काळ. लबाड प्रेम आहे. लोक म्हणतात आमच्या बायकोवर लय, आमच्या बायकोचं आमच्यावर लय प्रेम आहे. शाप खोटे, शाप खोटे महाराज. एक जण म्हणलं आमच्या बायकोचं आमच्यावर लय प्रेम आहे, 4 वेलदोडे टाकून दूध देते. मी विचारत त्याच्या बायकोला तुम्ही 4 वेलदोडे टाकून दूध देताय? महाराज दूध नाश्त्याला असतंय, वास येऊ नये म्हणून 4 वेलदोडे टाकते. कळालं का प्रेम? अहो हे सगळं प्रेमाचा दुष्काळ आहे, अवघड आहे. एक जण म्हणलं आमची बायको आम्हाला 6 टाकून दूध देते. विचारत त्याच्या बायको तुम्ही 6 टाकून दूध देता? महाराज दुधात माश्या पडलेल्या असत्या, वरून 6 टाकली का माश्या खाली डबा देते, माश्या सगळं 6 वडीत आहे. कळालं का? आजपासून आई साहेबाची आणि पळसेकर महाराज दारात येतात. इथं संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. एका जणाची एका बाईचा मालक वारला आणि मालक वारल्यावर त्या बाईने थडगं बांधलं, थडग्याला हवा घालीत होती. अख्खं गाव म्हणलं अरे हयातीत प्रेम करणारे लय पाहिले, मेल्यावर प्रेम करणारी पहिलीच माऊली पाहिली. मग हिचा सत्कार करायचा म्हणते. मग गाव आपल्या पंचक्रोशीत कोण प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांना बोलून आणलं. प्रतिष्ठित नागरिकाच्या हातून तिचा सत्कार, सोळ नारळ खण सगळं आणलं. महाराज तिला साडी बिडी बोलवलं, माहीत पुढे बोलवलं. आई लय प्रेम करणाऱ्या बाया पाहिल्या पण तुमच्यासारखं प्रेम नाही हो. मालक वारला तरी तुम्ही थडग्याला हवा घालताय. ती माईक पुढे आली, ती म्हणजे अहो मी थडग्याला हवा घालते, प्रेम म्हणून नाही. मालकाने सांगितलं होतं निदान थडगं वाढवस तर तरी दुसरं लग्न लवकर वाढा म्हणून हवा. आई घेऊन बसले जुने कीर्तन करतात सांगायचं. आवाज नवाड लोक येते बसले तुम्ही घरात प्रेम घेऊन खोड्या हो विटालं. आमच्याकडे कीर्तनकार येतात, त्यांचं नाव रोहिदास महाराज हारते. त्यांना एकच मुलगा आहे आणि एक मुलगा म्हणजे सुनबाई एकच. आता तू एकच भेटाना तर 2 कवा भेटायला. आणि मुलगा शिक्षक आहे आणि सुनबाई शिक्षिका आहे. आणि मुळा नदीच्या काठावर त्यांची जमीन 10-15 एकर जमीन आहे, बागायदार गडी. आणि मग मी त्यांच्या घरी गेलो. ते आमच्या बरोबर सासवडच्या पंचक्रोशी प्रदक्षिणेला 10-12 दिवस, आळंदीच्या पंचक्रोशीला 10-12 दिवस, त्र्यंबकच्या पंचक्रोशीला 8-9 दिवस, आमच्या वार्षिक सप्त्याला, निळोबरायच्या सप्त्याला, महिपती महाराज सप्त्याला 8-8 दिवस आमच्याकडेच महाराज. पंढरपुरात जाताना पायी, येताना पायी, कार्तिकीला पायी, येताना पायी, सगळा परमार्थात वेळ चालला. त्याच्या मुलांनी मला बोलून घेतलं. एक दिवस घरी गेलो. मला म्हणे महाराज आमच्या वडिलांनी परमार्थ करावा याला माझा विरोध नाही, पण घरी राहून परमार्थ करा असं माझं म्हणणं. मी म्हणलो काय मुलगा असेल बा. बऱ्याच पोरांना वाटतं आई बाप घराच्या बाहेर का निघत येत. हा म्हणतोय घरी राहून परमार्थ करा. असं का? महाराज तसं काय नाही, प्रेम काय नाही. ते घरी असले का 2 गड्याचं काम करते. मी शिक्षक मंडळी शिक्षिका आणि एकच मुलगा असल्यामुळे घरी शेतील पाहायला कोण नाही. मग त्यांनी ना घरी राहून परमार्थ करावा, वाचन पिचन करावं. मग इथं दारे धरावा, शेण घिस काटावा, असं बकऱ्या चारून आणा, घास कापून आणा, असं प्रेम आहे. ध्यानात धरा. लोक म्हणजे पोरं लय जीव लावी ते 2 गड्याचं काम करताय म्हणून लावी ते. तुम्ही 10 दिवस मोकळं बसा, तुम्हाला नाही टिकुरं काढ बसले खोळे हो प्रेम धरून विटालं. सासूबाई म्हणली माझ्या सुनाचा माझ्यावर लईच जीव. कसं काय म्हणजे माझ्याशिवाय ती भाकरीच खात नाही. आणि मग मी ती उभारून ती म्हणते हात्यात तुमच्याच हातच्या भाकरीला गोड लागते. मी भाकरी थपिते माझ्याशिवाय जेवत नाही. आणि म्हणलं का भाजी, अहो ती माझ्याशिवाय भाजी सुद्धा खात नाही. कसं काय? ती म्हणते हात्यात तुमच्याच हातची भाजी चांगली. म्हणलं अगं खुळी तुलाच भाकरी थापायला होती, तुलाच भाजी करायला होती. आता म्हणलं चल वारीला, चला मारेला चायनल थोडे लोक येत असू द्या. आपल्या दारात प्रेमाचा दुष्काळ, तर संतांच्या दारात प्रेमाचा सुकाळ. 18 पगड जाती एका दिंडीत जेवत चालत, एका पंक्तीत जेवत, एका तंबूत झोपत्यात. माऊलीच्या वारीला येताना माऊलीच्या सोहळ्यात आल्यावर का प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ.
त्यांच्या गावात तळमळ, आपल्याकडं तळमळ. काय तळमळ? आता सध्या पंचाक्षरी तळमळ आहे गावगाव. 5 अक्षराची तळमळ. कोणती? बिशी के बिशी. बिशी के बिशी. काही बिशीत गेले तर काही के बिशीत गेले. के बिशी दुसऱ्या जिल्ह्यातली बँक सांगतो इथे इकडे नाही. ते म्हणाला आमच्याच जिल्ह्यातलं असू द्या बिशी के बिशी. लय माणसं गेले तळमळते, लोक तळमळते. ते बँकेवाले लय हुशार असतात मला. म्हणजे जेवढे पैसे देतात तेवढे 15 दिवसात दुप्पट. 50,000 दिले तर लगेच 15 दिवसात 1 लाख सोकवले ना. काही नाही 40 लाख टाकले. या जरा सोकला मोडला ना मोकला. मोदी काय ते काय विजय माल्ल्या गेले निघून फुका पिढ्या. मग तळमळ. आपल्याकडे तळमळ, त्यांच्याकडे मात्र तळमळ संपलेली आहे. नाही तळमळ दुःखलेश. आपल्याकडे दुःखाचा सागर कोसळलेला आहे. रात्रंदिवस दुःखाच्या लाटा आपल्या जीवनात येतात. संतांच्या गावात मात्र हे नाही. घरोघर दुःखी लोक येतात. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोही नाही. नवरा बायको रोज भांडायची एवढे दुःखी, शेजारचे नवरा बायको रोज हसायचे. हा गडी त्यांच्याकडे गेला. खरंच तुमचा संसार आहे. कधी कधी गडी हसतो, कधी बाई हसतात. काय तुमचा संसार आहे? म्हणजे महाराज आहो तुमच्यापेक्षा आमचं बेकार आहे. कसं काय? मालक म्हणला बायको मला कधी कधी बेलनं फेकून हानी ती, कधी कधी गुलथनं फेकून हानी ती, फुकणी फेकून हानी ती. लागलं तर ती हसती, नोकलं तर मी हसतो. काय सांगा तुम्हाला, ज्याचं जळत त्यालाच आपल्याकडं दुःख लेश, आपल्या गावात तळमळ, आपल्या गावात दुःख, आपल्या गावात प्रेमाचा दुष्काळ. तर संतांच्या गावात मात्र संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ 1, नाही तळमळ 2, नाही दुःख लेश. ह्या 3 प्रकारची भीक भेटावी म्हणून तेथे निराहीन होवनियाच घालीतील भिकतेची मज संतांच्या गावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त. मी आज अभंग सांगणार नाही, मला चरित्र सांगायचंय. वरो भांडवल. वर म्हणजे श्रेष्ठ. संतांचं श्रेष्ठ भांडवल कोणतं? विठ्ठलाव घ्या भांडवला. विठ्ठल हेच त्यांचं भांडवल आहे. संतांच्या गावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त. भगवंतच त्यांचं धन, भगवंतच त्यांचं वित्त. संतांचे भोजन अमृताचे पान. संत अमृताचं पान का? आपण अमृत तुल्य टी घेतो, ते अमृताचं पान करतात. संतांचे भोजन अमृताचे पान. करती कीर्तन रात्रंदिवस. रात्रंदिवस करती कीर्तन, सर्व काळ कीर्तन करतात. संतांचा उदेम उपदेशाची पेठ. संतांचा उद्योग काय? संतांचा उद्योग आहे समाजाला उपदेश करणं. माझं ते पॅन कार्ड आधार कार्ड काढायला गेलो मी, आणि मला त्या पॅन कार्ड आधार कार्ड नोंदणी करणार म्हणजे तुमचा उद्योग कीर्तनकार देऊ का? म्हणलं धंदा. तुमचा धंदा काय? कीर्तनकार. म्हणलं कीर्तन हा आमचा धंदाच नाही. शेतीला मी पाटील गडी म्हणलं. मला घरची शेती कीर्तन, पण बाकीच्या महाराजांनी तर धंदा कीर्तन दिले. म्हणलं त्यांचा असं आमचा धंदा नाही. आम्ही कधी 500 रुपयासाठी वड्यातून गाडी माग आणली नाही. नोंदणी करणारा उठला माझ्या पाया पडला, पहिला पो भेटला बाबा मला. धंदा कीर्तनाचं पुढे पैसे छापीत फिरत असते. आमचं घरी शेती म्हणलं, आम्हाला शेतीला म्हणलं. आणि माझ्या तुम्ही बघा माझ्या पॅन कार्ड आधार कार्ड नोंदीवर धंदा शेतीच लिहिला नाही. विठ्ठल. संतांचा उद्योग काय? उपदेशाची पेठ. ते पेठेत धंदा करतात, उद्योग करतात. आपण पेठेत धंदा कोणता करतो? उपदेश. हो कोणी हो, लहान थोराला संतांचा उपदेश. संतांचा उदय उभा. फार गोडा अभंग आहे. 8 दिवस सांगावा असा अभंग आहे, पण मी काही सांगितलं मी पुढे गेलोय. संतांचा उदय उपदेशाची पेठ. प्रेम सुख साथी देती घेती. आणि ते प्रेम घेतात आपल्याकडून, सुख देतात आपल्याला. वा. प्रेम सुख साठी देते घेते. तुका म्हणे तेथे अनेक नाही परी. दुसरे काही प्रकार नाही, बस एवढंच आहे. म्हणून भिकारी झालो त्यांचा. म्हणून संतांच्या दारातला, संतांच्या गावचा मी भिकारी झालो. तेथे मी राहीन होवनियाच घालीतील भिकतेची मज. असं कोणतं संतांचं गाव आहे ज्या गावात या सगळ्या गोष्टी भेटतात? तर ते गाव दुसरं तिसरं नसून आपलं पळसे गाव आहे. हे काय इतिहास याचा? आणि सगळा इतिहास सांगतो. अगोदर पांडुरंगाचं भजन करा. तुम्ही संत माय बाप संत माय बाप कृपावंत. मी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप कृपावंत.
संतांची गावी प्रेमाचा सुकाळ काही तळमळ दुःखलेश. पुण्य पावन आपला भारत देश. या पुण्य पावन भारत देशामध्ये पुण्य पावन आपलं महाराष्ट्र राज्य आणि या पुण्य पावन महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवरा नदीच्या काठावर पुण्य पावन ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी ज्या जिल्ह्यात लिहिली त्या जिल्हा नगर जिल्हा. त्याचं पहिलं नाव श्रीनगर, नंतर अहमद निजाम आला, त्याचं नंतर नाव पडलं अहमदनगर. आणि अहमदनगरच्या नंतर आता मात्र आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांनी मात्र त्या जिल्ह्याचं नाव बदललं आणि आता अहिल्यानगर नाव झालं. असा पुण्य पावन अहिल्यानगर, प्राचीन श्रीनगर, मध्ययुगीन अहमदनगर आणि अर्वाचीन अहिल्यानगर अशी 3 नावं. तर असं एक पुण्य पावन नगर शहर. आणि या नगर शहरापासून 20-21 किलोमीटरवर पुण्य पावन कात्रज मांडवगण गाव. आणि या कात्रज मांडवगण गावामध्ये 96 कोळी देशमुख राहणारी वस्ती. देशमुख पाटील 96 कोळी, पाटील कमी आणि देशमुख पुढचे राहतात. देशाचं मुखपत्र म्हणजे देशमुख. आजही काही काही ठिकाणी देशमुखांची वागणूक खरंच पाहण्यासाठी. देशाचं मुखपत्र म्हणजे देशमुख. त्यांच्याकडे आचार बघा, त्यांचे उच्चार बघा, त्यांची राहणीमान बघा. आणखीनही बऱ्याच गावात देशमुखांच्या बाया धुणं धुवायला जात नाही, पाणी आणायला जात नाही. धुणं धुण्यासाठी परीट समाजाची माणसं, पाणी आणण्यासाठी कोळी समाजाची माणसं, आणखीनही देशमुखीतच राहतात. आणि मग असा पुण्य पावन देशमुख परिवार. त्या देशमुख परिवारात अनेक पुरुष सत्पुरुष, अनेक सत महिला जन्मल्या. कात्रज मांडवगण म्हणजे माझ्या गावापासून अवघड मधून जर वाट काढली तर 20 किलोमीटर गाडी. नगर पासूनही कात्राबाज मांडवगण तेवढं, त्याला आता कात्राबाज मांडवगण म्हणतात. कात्रज मांडवगण, कात्राबाज मांडवगण. आणि माझ्या गावापासून अगदी जवळ, फक्त त्यांना तालुका श्रीगोंदा आहे. श्रीगोंदा तालुक्याचं शेवटचंच गाव आहे. आणि नगर लगेच नगर तालुका सुरू होतो. आम्हाला नगर तालुका आहे. आणि सध्या आम्हाला मतदारसंघ तोच आहे, कारण आमची नगरची 2 जिल्हा परिषदचे गट श्रीगोंदा विधानसभेला सोडलेले आहे. बबनरावजी पाचपुते तिथले सध्या आमदार आहे श्रीगोंद्याचे. आणि त्या श्रीगोंदा तालुक्यात शेवटचं गाव कात्रज मांडवगण, त्याला आता कात्राबाज मांडवगण. तिथं देशमुख परिवार, तिथं मांडवी ऋषी. खरंच एकदा पाहायला जा बरं का, मांडवगण खरंच पाहायला जा. काय सांगावा, मांडवी ऋषी पुढे चालले, मागं वळून पाहिलं त्यांनी तर चिंचा आहेत, त्या चिंचा वळालेल्या आहेत. अशा त्या गावातल्या चिंचा आहेत ना, जसं आपण धोतर पिळतोच ना, धोतराला साडीला पिळा पडला तशा चिंचा पिळलेल्या आहेत. फक्त मांडवी ऋषीने वळून पाहिजे. परत पाहण्यासारखं संत बहिरम भट त्याच गावात त्यांची समाधी. कैकाडी महाराजांचं तेच गाव, साधूवर्य कैकाडी महाराज त्यांचं पंढरपुरात मोठा मोठे. ते गाव म्हणजे साधूचीच भूमिमा. 525 साधू त्या गावात जन्मलेत. आता काय सांगावं त्या गावाचा महिमा. एक दिवस लागेल म्हणून तुम्हाला मांडवगण सांगायला. आणि त्या मांडवगणात देशमुख परिवार आजही देशमुख तिथं फार मोठे येतात. माझ्याकडे एक देशमुख वकील आहेत, ऍडव्होकेट आहेत, फार मोठा माणूस आहे. त्याचा नंबर आहे, त्यांनी मला बरीच माहिती दिलेली आहे. आणि त्या देशमुखाच्या घराण्यात एक महाभागवता सत्शील कुमारी जन्मली. ब्रह्ममूर्ती संत आणि त्या देशमुखांच्या घराण्यात एक महाभागवता मुलगी जन्मली. अशी कुमारी जन्मली. त्याच आपल्या गावच्या संत देवता आईसाहेब महाराज ह्या मांडवगणच्या. कात्राबाज मांडवगण नगर पासून आमच्या गावापासून अवघड 20 किलोमीटर असं. 20 जास्त होईल, 15च बरेल मधून जर गेलो असं. आणि मग देशमुख घराण्यात या माऊली जन्म. घरचे संस्कार चांगले, देशमुखी पद्धती, टुकार वागणूक नाही. घरचे संस्कार खरंच चांगले पाहिजे. आई बापांनी पोरांदेखत शिव्या द्यायच्या नाही. पोरं शिव्या पाठ करायला गल्लीत जात नाही, त्यांच्या घरातच पाठवतात. घरात आवाज बोलायचं प्रत्येकाने एकमेकाला. मुलांना ते संस्कार होतात. आता हे आम्हीच सांगायचं का? आता शास्त्र सांगायचं, तुमच्या घरातलाही सांगत बघायचं. तुम्ही एक बाजू कोणती सांभाळा म्हणजे आम्हाला इकडे पाहायला ते आम्ही सांगत बसायचं. आणि मग घरातले संस्कार चांगले. मग हस्तलिखित ज्ञानेश्वरी त्या काळात काय अशा प्रश्न होते निवृत्तीमान. हस्तलिखित ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीचा जिल्हा म्हटल्यावर सच्चिदानंद बाबांकडून काल आहे कार्यकाल साधारण जगद्गुरु तुकोबाराय 1571 वैकुंठाला गेले. शक्या मी इसवी सन सांगतही नाही, मला ते सांगायची इच्छा बी नाही. शालिवाहन शके 1571 जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले.
शालिवाहन शके 1610 संताजी तेने जगनाडे सुदुंबरेकर वैकुंठाला गेले आणि त्या काळात ही माऊली जन्मलेली आहे. आईसाहेब महाराज तुकोबरायच्या नंतर 50 वर्षानंतरची गोष्ट. आणि मग जन्मल्या आणि मग घरात हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा जिल्हा असल्यामुळं ज्ञानेश्वरीचं पारायण जवळजवळ पारायण करून पाठच झालं. आमच्या नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्याचे सभापती माजी सभापती खरड पाटील त्यांच्या मंडळीने ज्ञानेश्वरीचे 1000 पारायण केले. ऐकता काय माहिती लागलं? 1000 पारायण केले. सगळ्या भागातले कीर्तनकारी एकत्र आले त्या माऊलीचा सत्कार केला. 1000 पारायण. आमच्याकडे गावगाव ज्ञानेश्वरीची पारायण करत लोक. आमच्याकडे 7 तारीख घ्या म्हणतच नाही. मग आमच्या पारायणात तारीख घेतात. पारायणाला प्राधान्य. लोक कीर्तनाला कमी, पारायणाला जास्त. लोकांची आवड. त्याच्यात आमचा नेवासा तालुका 1 नंबर पारायणाला. बनशी महाराज तसा तो कॉम्रेड तालुका, तिथून कायम कॉम्रेड विचाराचे आमदार निवडून यायचे. पण बनशी महाराज तांबे यांनी नेवाशाचं मंदिर बांधलं आणि मोठी क्रांती केली. असो घरात हस्तलिखित ज्ञानेश्वरी आणि आमच्या आईसाहेब महाराजांनी त्याची ज्ञानेश्वरीची पारायण करायचे. गीता पाठ केली. गावात ब्राह्मणाची मोठी वस्ती. ब्राह्मणांकडून संथ घेतली, गीता पाठ करून घेतला. ज्ञानेश्वरी श्रीमद भागवतादी ग्रंथाचं पारायण, एकनाथी भागवताचं पारायण, तुकोबराय नुकतेच होऊन गेले होते. गाथा पारायण असे संस्कार. आणि पंढरपूरची वाटच नगर मार्गे दिंड्या, नगर करमाळा जो हायवे, नगर पंढरपूर हायवे, त्याच मार्गाने. कारण दहेगाव साकतच्या खाली कात्रबाज मांडवगर, गोगलगाव कात्रबाज, थोडा आत कात्रबाज मांडवगर. आणि मग पंढरपूरच्या दिंड्या त्या भागातून जायच्या. मग काही दिंड्या जेवायला, काही मुक्कामाला. पंढरीचं महात्म्य ऐकायचं. लहानपणापासून पंढरीची वारी. भागातून दिंडी चालली. आईसाहेब महाराजांनी पंढरीच्या वारीला जायचं. पुढं प्रसंग असा झाला. मुलगी झाली उपवर झाली. घरात ठरलं मुलीचं लग्न. मुलीचं लग्न जमलं साधारण भाद्रपद महिन्यात, आश्विन महिन्यात मुलगीचं लग्न जमलं. मग आता दिवाळी झाली का कार्तिकी वारी होईल, आणि कार्तिकी वारी झाली का तुळशीचे लग्न लागत येईल, आणि तुळशीचे लग्न झाले का या मुलीचा आपल्याला विवाह करून द्यायचा. आश्विनाच्या शेवटी हे लग्न जुळलं. कार्तिक महिना लागला, दिवाळी झाली. कार्तिक महिना लागला ना पंढरपूरला दिंड्या निघाल्या कार्तिक वारीला. मुलीला सांगायचं, बाई तुझं लग्न ठरलंय ना, आपल्याला द्यायचंय. संसार हा आईसाहेब महाराजाच्या भाग्यात लिहिलेला नव्हता. आणि मग भजन पूजन करण्यात त्यांचा काळ जाणार होता. आणि मग आईसाहेब महाराजांनी पंढरपूरला दिंड्या चालल्या हे पाहिलं. लग्नाची सामग्री गोळा करायला सुरुवात दिली. तुळशीचे लग्न झाले का लगेच तिथी धरून मुलीचं लग्न ठरलं. पण लग्नाला आपण थांबायचंच नाही. ती मुलगी एका दिंडीत गेली तशीच पंढरपूरला गेली. आणि इथून मग आता मांडवगणचा इतिहास इथं संपला. ही मुलगी पंढरपूरला गेली. कार्तिकी वारी भरलेली. कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा, सन्निध पंढरी आहे. कार्तिकी वारीला गेली. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडरीकरायचं दर्शन केलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन करून आता कार्तिकी वारीला फळं वाळवंटात लागतात. कार्तिकी पासून आषाढी पर्यंत. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ 5, 6, 7, 8 महिने फळं वाळवंटात राहतात. आणि आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 4 महिने फळं नगरात राहतात. कारण वाळवंटात पाणी राहतं. आणि मग वाळवंटात कीर्तनाला बसल्या त्या अर्थी ती कार्तिकीची एकादशी. आणि कीर्तनाला दिंडी कुठली आहे तर नाशिक पासून 4 कोस पळसे गाव. या गावात महान साध्वर्य महाराज पळसेकर महाराज, नाव नाही फक्त एवढंच नाव आहे चरित्रात. पळसेकर महाराज म्हणून एक मोठे साधू, भगवंताचे सगुण साक्षात्कारी, निर्गुण साक्षात्कारी. आणि या पळसे गावची ती कार्तिकी वारीला दिंडी घेऊन जायची. या गावाला पूर्वांपार कार्तिकी वारीचा मान आहे. विठ्ठल कार्तिकी वारीला कोण कोण जाता हात वर करा बरं. नाही बोला तुम्ही काय करताय मोबाईल कार्तिकी वारीला नाही. गावातलं कोणी कार्तिकी जात आहे का? आता इथून पुढे जायला सुरू करा. कारण या गावातून कार्तिकी वारीला पंढरपूरला दिंडी जातो. जुन्या काळात आषाढी वारीपेक्षा कार्तिकी वारी मोठी भरायची. कारण आषाढी वारीला नद्यांवर पुलं नसायचे, पेरण्या राहायच्या, लाख भानगडी. पण कार्तिकी वारी पर्यंत पेरण्या झालेल्या राहायच्या, काढण्या झालेल्या राहायच्या, नद्या वसरलेल्या राहायच्या, हातात थोडा दाना पाण्याचा पैसा आलेला राहायचा. मग नद्यांवर पुलं नसायचे. मग लोक निघायचे वारीला पंढरपूरला जात असताना. मग या पळसे गावातून पळसेकर महाराज नावाचे एक साधू होते. आणि या साधूने इथून दिंडी घेऊन पंढरपूरला जायचं. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, आणि वाळवंटात पळसेकराचा फळ.
आणि मग फड लागला आणि ते कोणाचा फड येतो म्हणजे पळसेकर महाराजाचं कीर्तन. कीर्तनाला येऊन बसले आणि पळसेकर महाराज कीर्तनाला येऊन बसले. ती मुलगी जवळच बसली, ती लहानच मुलगी उपवर झालेली होती. पण पाहिलं तर पळसेकर महाराज कीर्तनात चाली म्हणायचे, प्रमाण म्हणायचे. मागे एक व्यक्ती टाळ घेऊन उभी होती, ते बाकीच्यांना दिसत नसायचं. पण त्या पळसेकर महाराजाचा एवढा अधिकार होता, लय साधू झाले. पण देवाने त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन साथ करावी असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर आणि पळसेकर महाराज पळसेकर तू इकडली समाधी पळसेकर महाराज इकडली खालची ना, इकडली ही समाधी ज्यांची ते. आणि ते कीर्तन करायचे आणि देव त्यांच्या कीर्तनात माग चतुर्भुज मूर्ती टाळ घेऊन वाजवायची. त्या मुलीने पळसेकर महाराजांकडे पाहायचं, पांडुरंगाकडे पाहायचं. ज्याचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं तो पांडुरंग परमात्मा, गुडघे एवढं धोतर घातलेलं आणि कमरेला पितांबर घातलेला, डोक्यात मुकुट आणि हातात टाळ घेऊन पळसेकर महाराजाच्या कीर्तनात अनेक साधू पाहिले. पण त्या माऊलीने पाहिलं असा साधूच पाहिला की ज्यांच्या कीर्तनात देवाने टाळ घेऊन मागव. आणि देव कीर्तनात मल्लाप्पा महाराजाच्या कीर्तनात देव टाळ घेऊन म्हणायचे, एकनाथ महाराजाच्या कीर्तनात देव टाळ घेऊन म्हणायचे. तसं यांच्या कीर्तनात निंबराज महाराज देव दैठणकर आमच्या नगर भागात होऊन गेले, ज्यांच्या खांद्यावर देव बसायचे कीर्तनात आणि खांद्यावर हवा घालायची. त्यांना निंबयाच्या स्कंदावरी चिमणा ठाण उभा हरी, मोर कुंच द्वय धरी तयावरी ढाळी तसे. तुम्ही ऐकलं, सांगणारे बुवाच भेटले नाही तर ऐकतात आडतच नाही तर पोहळ्यात कुठून असं ते बुवा काय अभ्यास बिभ्यास करीत नाही. 10-20 मिनिटं आईवर, 10-20 मिनिटं बापावर, जवानावर, शेतकऱ्यावर जय विठ्ठल घ्या 50,000 निघाले पुढं तुम्ही बघा भेट्या. असं काय लोकांना काही कळत नाही, कोणाला तारखाची ते लोकच बावळ वाटत का. आणि मग पळसेकर महाराजाचे अधिकार या गावचे साधू, मूळते ह्या गावचे, आईसाहेब या गावच्या नाही, आईसाहेब आमच्या नगरच्या कात्रवाज मांडवगंच्या. आणि मग पळसेकर महाराजाच्या कीर्तनात देव टाळ घेऊन उखायचे, नाचू नाचू चाली म्हणू लागायचे, प्रमाण म्हणू लागायचे. कीर्तन संपलं, आरती झाली, या बाबाचं आपल्याला दर्शन घ्यायचं. आणि मग पळसेकर महाराजाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं, वर पाहिलं तर मूर्ती गुप्त झाली, फक्त दर्शन झालं आईसाहेब. आणि आता ते बाबा असं आहे, पाहिले या लावी तुम्हाला आठवणारच नाही मी खात्री. आमचे श्रोते पाहिजे लगेच खालून सांगते. असू दे, तुम्ही श्रोते आहेत आमचे, वेगळ्या अंगाने आहेत त्याला आमचे. तुम्ही आमच्या सप्त्याने मग बघा पुढं कशी माणसं हळद लावून बसलेले असते, तयार म्हातारे राहतात आमच्याकडे. भगवंताला पाहिलं, पाहिली आवेद लावी, बैशे जीवी जडोनी. भगवंताचा त्या मुलीला वेध लागला आणि ती मुलगी ते रूप पुढे म्हणून सगळ्या वाळवंटात पाहू लागली. तेवढ्यात पळसेकर महाराजही निघून गेले आणि मग कुठंतरी उतरले असतील. ही कथा बहुतेक एकादशीला किंवा द्वादशीला घडली असेल. अमावस्येचा पौर्णिमेचा काला झाला आणि पळसेकर महाराजाची दिंडी तिथून मागणी. पण ती मुलगी पांडुरंगाला शोधावं म्हणून सगळं वाळवंट फिरली, पण ते रूप परत दिसेना. परत चंद्रभागेचं स्नान केलं, मंदिरात गेली तर देव तिला पाहून मात्र खुद खुद हसले. एवढं फक्त तिने पाहिलं, हाच बाबा तोच बाबा हा होता. पण मग आता हा बाबा विटेवर स्वयंभू उभा आहे आणि मौन रूप धारून आहे, मग बौद्ध रूपे उभा हरी. पण याचं जर आपल्याला पुन्हा दर्शन घ्यायचं असेल तर त्याच महाराजाचं कीर्तन परत ऐकावं लागेल. कोणाचं कीर्तन ऐका? पळसेकर महाराज. नाही पण पळसेकरांनी सांगायची पळी नाही आली पाहिजे. नाही, युट्यूब पाहून कीर्तन घेत असले तुम्ही ह्या गावचे इथून पुढे सावध व्हा. इथून पुढे ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे.
आणि मग कोणाचं कीर्तन, इथून पुढं अशाच माणसाचं कीर्तन ऐकायचं की ज्यांच्या कीर्तनात देव टाळ घेऊन उभा राहतो. मग सगळं वाळवंट शोधलं, पण कोण महाराज काय, ती काही चौकशी फार केली पण काही कळेना. मग त्या साधूचं दर्शन मला परत घ्यायचंय की ज्यांच्या कीर्तनात देव टाळ घेऊन उभा राहतो. मग आपण साधना करतो, साधनेनेच साधू भेटतात. मग रोज पंढरपुरात ती माऊली राहू लागली, पळून आली. घरी गेलो तर घरचे लोक लग्न लावतील मांडवकरांना, देशमुखाची कन्या. घरी जायचंच नाही, पंढरपुरात राहायची, भिक्षा मागून खायची. आणि 4 घटिका यामिनी उतरली, यामिनी म्हणजे रात्र, 4 घटका यात्रा उतरली, रात्र उतरली. पहाटे 3:30-4ला ब्रह्म मुहूर्तावर चंद्रभागेच्या स्नानात एकटीच मुलगी जायची. अजिबात घाबरत नव्हती. स्नान करून पुंडलिकाचं दर्शन करून प्रदक्षिणा करून लगेच पांडुरंगाच्या काकडात पाय घ्यायची. त्रिकाल पांडुरंगाचं दर्शन, त्रिकाल चंद्रभागेचं स्नान, त्रिकाल प्रदक्षिणा आईसाहेब महाराज करू लागल्या. त्या तपाचं असं फळ भेटलं त्या माऊलीला. एक दिवस झोपले असताना पांडुरंगाने स्वप्नात सांगितलं, मुली उठ, तुझी साधना परिपक्व झाली, तुझी साधना फळाला गेली. उद्या सकाळी स्नानाला गेली तर चंद्रभागेत तुझ्या हातात एक मूर्ती सापडेल, ती मूर्ती घे. आणि ते जे महाराज होते ज्यांच्या कीर्तनात मी टाळ घेऊन उभा राहतो, ते पळसेकर महाराज आहेत. त्यांचं गाव पळसे नाशिक पासून 4 कोसावर आहे. तू त्यांना शोधण्यासाठी त्या गावी जा आणि ही मूर्ती स्वयंभू मूर्ती मी तुला देतो, ही मूर्ती घेऊन जा. पण मला जिथं वाटेल तिथं मी राहील. तो रोज संध्याकाळी ती मूर्ती दिवसभर घेऊन थांबत जा, दुपारी खाली ठेवत जा, सायंकाळी खाली ठेवत जा, रोज ती उचलत. पण एका गावात मात्र ती मूर्ती स्थिर होईल. मग त्या गावाचं नाव सांगा, नाही सांगणार. पण तू ज्या गावात मूर्ती थांबल मला तिथंच त्या गावात थांबायचंय. ते पंढरीच्या वारकऱ्याचं, निष्ठावंत वारकऱ्याचं गाव. आणि मग त्या आईसाहेबाला सकाळी उठल्या आणि आपलं स्वप्न सगळ्याला सांगितलं. बरं लोक म्हणले पडत ते स्वप्न काय ध्यानात आणायचं. एक वारकरी म्हणला, रात्री माझं स्वप्न पपेच्या आले तिने हांड धरून असं. तर असे पडतच असते स्वप्न, ते काय एवढं ध्यानात आणायचं नाही. पांडुरंगाने मला जे स्वप्न साक्षात्कार दिलाय, तो स्वप्न साक्षात्कार माझी सेवा पाहतो. आणि मग ती स्नानाला गेली, स्नानाला चंद्रभागेत उडी मारली. पाहता काय, स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेतून त्या माऊलीची भक्ती पाहून हातात प्रगट नुसत्या भागवत नाही, महाभागवता होत्या. आणि मग खरंच त्यांची भक्ती पाहून पांडुरंगाची मूर्ती परत आली. वाळवंटात स्नानाला आलेले वारकरी, खरंच मुले तुझी भक्ती काढा लागेल. पांडुरंग स्वयंभू, तू जसं स्वप्नात सांगितलं तसंच घड, स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती. आणि मग तिला पंढरपूर सोडा वाटत नव्हतं. मग पांडुरंगाने सांगितलं, नाशिक पासून 4 कोस पळसे नावाचं गाव आहे, त्या गावात तुम्ही जा आणि तुम्हाला ते पळसेकर महाराज भेटतील. चालतंय म्हणजे. पण मूर्ती कोण्या गावी राहिली काय कळेल. मूर्ती खांद्यावर घेतली, जड मूर्ती, पण त्या माऊलीच्या खांद्यावर बसली का मूर्ती हलकी मूर्ती होती. एका खांद्यावर पताका आणि रंगाची मूर्ती, जवळ ज्ञानेश्वरी, हस्तलिखित ज्ञानेश्वरी, सगळं पाचकं बोचकं घेऊन ती माऊली मजल करत रोज संध्याकाळी मुक्काम. पांडुरंगापुढे भजन पूजन करत होती. एवढंच लिहिलेलं आहे. आईसाहेब महाराज भजन पूजन करत होते, कीर्तन करत नव्हते. एवढंच लिहिलेलं आहे चरित्र. माझ्याकडे आता गाडी चरित्र आहे मला. आणि मग फक्त भजन पूजन करायचं, कीर्तन करत नव्हते. आणि मग रोज भजन पूजन पांडुरंगाचं असं. रोज वाटाने दह्यात तुपाने स्नान घालत नाशिकला आल्या. गोदावरीचं स्नान केलं, पांडुरंग इथं रामरायाचं दर्शन घेतलं आणि तिथून निघाल्या. आणि मग विहित भक्ती करणार गाव, विहित गाव इथं बसली बघा. विहित गाव शास्त्रामध्ये जी विहित भक्ती सांगितलेली, निषिद्ध विहित भक्ती सांगितलेली, ते विहित भक्ती करणार गाव. पण त्या चरित्रात असं लिहिलं, पंढरीचे निष्ठावंत वारकऱ्यांचं गाव. त्या गावातून महिनावारी करणारी वारकरी होती. आणि अशी मंडळी पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला वारकरी जाणार गाव. आणि त्या गावात त्या आल्यानंतर मूर्ती स्थापन केली, मूर्ती ठेवली तिथं. रोजच कुठेतरी ठेवायची तर ठेवली. आणि मग स्नानादी तिथं वालदेवी नदी, वालदेवीचं पहिल्या नद्यालाही चांगल्या होत्या, आता माझंच बेकाराच्या लागली, नद्या नाही गटारच झाली ती. आणि मग त्या वालदेवी नदीचं स्नान केलं, मूर्ती तिथं थांबवली. गावातल्या मंडळीने दुधा तुपाने मूर्तीला अभिषेक घातला. कुठं जायचं म्हणले, इथं कुठंतरी पळसे म्हणून गाव आहे, मी मूळची नगरची, मांडवगंजची, देशमुखाची कन्या. माझं लग्न लावायचं ठरवलं, सगळं ठरवलं, पण मी पळूनच गेले म्हणजे.
आणि मग पंढरपुरात राहिले तर त्यांच्या कीर्तनात मी पांडुरंगाने टाळ घेताना मी पाहिलेलं आहे. मी पांडुरंगाने मला दर्शन दिलं आणि स्वप्नात येऊन सांगितलं की तू नाशिक पासून पळशे गाव आहे त्या गावात जा आणि तुला त्यांचं दर्शन होईल. आणि म्हणून मी आज विहित गावात आले. मी आता उद्या पळशेला जाते. आई मुली तुला जायची गरजच नाही म्हणजे का आज संध्याकाळी इथं पळसेकर महाराजांचं कीर्तन आहे गावात आणि ते होऊनच येणार आहे. तू आज मुक्कामी थांबित. गावाच्या लोकांनी आग्रह केला. काय कोण जाणे संध्याकाळी पळसेकर महाराज खांद्यावर पताका, एका हातात विना एका हातात चिपळ्या, जुने कीर्तन करा शिरायचे. आता कीर्तनकाराच्या डोक्यात टोपी नाही, जॅकेट घातलेलं. उन्हाळ्यात पुढे जॅकेट घालीत मला शर्ट घातल्यावर गरम होते, तुला जॅकेट घालून गरम ते गोवाना कळत का तुम्हाला काय होतं. मग जुने कीर्तनकार खांद्यावर पताका, त्यांच्या खांद्यावर पताका, डोक्यावर पडशी, डोक्यावर मुद्रा लावलेल्या, बुक्का लावलेला. आपले सुरेश भाऊ लावते बघा ते मुद्रा, देवाची मुद्रा आणि ठसठशीत मुद्रा, कपाळाला बुक्का लावलेला. कुकू नाही, जुने कीर्तनकार कुकू लावित होते. आणि मग अशी पळशेकर महाराज आले. वालदेवी नदीचं स्नान केलं, पुढं येऊन उभे राहिले का त्या मुलीने ताडतीशी उठली. हेच ते महाराज यांच्या कीर्तनात पांडुरंग स्वयंभू टाळ घेऊन उभे राहतात. महाराज लगेच मुलीने महाराजांना दर्शन घेतलं आणि मग महाराज म्हणले, आईसाहेब तुझं नाव आईसाहेब आहे, तू मांडवगंजची आहे ना? हो. देशमुखांची कन्या? हो. सगळं अंतर्ज्ञानी होते. तुझा विवाह ठरला पण तू पळून पंढरपूरला आहे? हो. आणि पांडुरंगाने तुला स्वयंभू मूर्ती दे. तुम्हाला हे कसं कळालं? स्वप्नात सांगितलं तू की तू माझ्या ह्या गावी जा म्हणून. हो. तुम्हाला कसं कळालं बोलली मला की अंतर्ज्ञानी अवतारिक पुरुष होते पळसेकर महाराज. आणि मग महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज आजपासून मी तुमची शिष्या म्हणून राहते. आता महाराज वयस्कर होती, ही मुलगी लहान होती, उपवर झाली होती. महाराज थकलेले होते, चालतंय म्हटले. मग संध्याकाळी महाराज कीर्तनाला उभे राहिले. पाहता का पांडुरंगाची स्वयंभू पांडुरंग कीर्तनात पाठीमाग विठाल पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तनाशी स्वये येऊनी पांडुरंग ताल धरी स्वये अंगी. हे जसं नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव टाळ घेऊन उभे राहायचे, तशी रात्री भगवंताने परत टाळ घेऊन उभे राहिले कीर्तनात. त्या आईसाहेब महाराजाला, गावा बाकीच्या लोकांना नाही, आईसाहेब महाराजाला देवाचं दर्शन पुन्हा झालं. हेच ते साधू. आता आपला जीवन या साधूच्या पायावर व्हायचं. आणि मग तिथून पुढं रात्री जागर झाला. जागर झाल्यानंतर मग आईसाहेब म्हणले, महाराज आता तुम्ही पळशाला जाणार, मग मी तुमच्या बरोबर येते. ही मूर्ती देवाने मला दिली, चला घेऊ. आणि ती मूर्ती उचलायचा प्रयत्न केला, मूर्तीच उचले. देवाची इच्छा होती की त्या विहित गावला जे वारी करणारे वारकरी त्यांच्या गावी मला राहायचंय. ते गाव पंढरीच्या वारकऱ्याचं गाव. आणि ती पांडुरंगाची विहित आईसाहेबांना लाभलेली मूर्ती ती विहित गावात थांबली. मग पळसेकर महाराज पळशेला जायचं कॅन्सर. मग आता नाशिकला पुरंपार ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण बोलवले, मुहूर्त काढला, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ठरली. गावातल्या लोकांनी मोठा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. आणि मग मूर्ती प्राण प्रतिष्ठा दह्यात दुधात तुपाने पंच तीर्थाचं स्नान आणून पांडुरंगाची स्वयंभू प्रतिष्ठा केली विहित गावाला. आणि पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू मूर्ती सुद्धा राहिली. काही दिवस पळसेकर महाराज तिथे राहिले. अखेर शेवटी इकडे गावाला यावं लागलं. गावातले लोक सारखे यायचे, महाराज गावी चला, एखाद्या वेळेस तुम्ही तिथंच राहता. पण मग गावी चला म्हटलं. मग सगळ्या लोकांनी आग्रह केला. मग ती मूर्ती गावकऱ्यांच्या स्वाधीन केली. आजपासून विहित गावच्या मंडळीने त्या पांडुरंगाचं एकादशीला जागर, कीर्तन, भजन सगळं झालं पाहिजे. नैवेद्य, त्रिकाल नैवेद्य, त्रिकाल आरती झाली पाहिजे असा नियम गावाला पळसेकर महाराजांनी घालून दिला. आणि त्या आईसाहेब महाराज आणि पळसेकर महाराज थकले होते, ते इथं आले. मग इथं राहू लागल्या. एक दिवस आईसाहेबांनी, महाराज तुम्ही मला गुरुबोध द्या. आणि मग पळसेकर महाराजांनी गुरुबोध दिला. जवळजवळ 20-25 ओव्या. त्यातली एकही ओवी तुम्हाला कळायची नाही, डोक्यावर नाही, बरं मांडवान जाईल काय सांगतो. आणि मग सुंदर सगळं म्हणजे संसार वृक्षाचं वर्णन केलं. जसं 15व्या संसार वृक्षाचं वर्णन आहे, तसं पळसेकर महाराजांनी संसार वृक्षाचं वर्णन करून या ज्ञानरूपी शास्त्राने असंग शस्त्रेने दृढेन चितवा हा संसार वृक्ष कसा छेदायचा हे सगळं बोध दिला माऊलीला. आणि मग मुलगी इथं राहून भजन पूजन करू लागली. एवढंच कीर्तन आहे. कीर्तन पळसेकर महाराज करायचे आणि आईसाहेब महाराज फक्त कीर्तन ऐकायचे. असं त्यांची दिनचर्या चालू झाली. चालू झाल्यानंतर इथं राहू लागले. आला नाशिकचा कुंभमेळा. कुंभमेळा आल्यावर साधूच्या झुंडीच्या झुंडी इथून जाणार.
झुंडीच्या झुंडी जायला लागल्या. मग काय बडा उदासीन आखाडा, नागा आखाडा, बोला पंचायती आखाडा, सांगा दुपारच्या नाव सांगा, काही काही नाव सांगा. असे बरेच आखाडा आणि अशा बऱ्याच आखाड्याची मंडळी इथून साधूच्या झुंडीच्या झुंडी त्र्यंबक चालल्या. आणि त्या मुक्कामाला जेवण खाऊन आला. इथं एक दिवस तो भल्या मोठ्या साधूची झुंड आली गावात आणि इथं थांबली. या दोघांना एवढा आनंद झाला. साधू आपल्या गावात आले, उपवाशी राहता का म्हणे दर्शन घेते. साधू म्हणले ते काही सांगू नका, आमची स्तुती करू नका, भुका नाही लागल्या पहिला स्वयंपाक का. मग गावातल्या लोकांना सांगितलं हे गाव पळसेकर महाराजाचं शिष्य गाव असल्यामुळं गावाने या गावाचा इतिहास त्या चरित्रात असा आहे, या गावातून कधी साधू संत उपवाशीच गेला जुन्या काळात. आता असू दे, आता मी दिंडी काढणार आहे साधूची झुंड इथं आली. लगेच गावात बातमी पळसेकर महाराजांनी सगळ्यांना दिली. मग या भागातली सगळी मंडळी इकडे पूर्व भागात पश्चिम भागात तांदूळ पिकायचा. मग तांदूळाची सगळी मंडळी तांदूळाची घेऊन यायची. सुंदर स्वयंपाक झाला. पूर्णाच्या पोळ्याचा स्वयंपाक करा म्हणजे मोठे साधू आलेत आपल्या गावात. गावाने पूर्णाच्या पोळ्याचा स्वयंपाक केला. पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करत असताना तूप संपलं. मग काय करायचं, अरे तूप संपलं. साधू पंगत बसली, तूप नाही. पंगत बसली, तूप नाही. इथं विठ्ठल मंदिरात कुठंतरी एक आड होता जो आहे का तो आता झाकलाय जणू तो आड इथं. बरं असू दे, इथं कुठेतरी आड होता. इथं कुठेतरी आड होता, नंतर तो झाकलाय. खरं तर तो आड शोधायला पाहिजे बरं काढा तुम्ही असं. आता आपण बांधत पोरीतोच म्हणल्यावर आड उघडा करायला. आणि त्या आडा आई साहेबांनी या दोघाही गुरु शिष्याच्या जोडीने या भागात अनेक विठ्ठलाची मंदिरं बांधली असं चरित्रात. आणि हेही विठ्ठलाचं मंदिर त्यांनीच बांधले. पांडुरंगाचं स्वयंभू मंदिर, पांडुरंग त्यांची भक्तीपद, ती आणलेली मूर्ती वेद घालून आणि इथं स्वतंत्र मंदिर उभं केलं त्यांनी. इथं पूजन करा. महाराजांचा इथं आश्रमच होता पळसेकर महाराजांचा. मग त्या पंगत गोष्टी तूप नाही आणि वारकरी तर तुपाशिवाय जेवत नाही. दाळडा वेगळा आणि तूप वेगळं. बरेच लोक दाळडाच गरम करून वाढी तूप आणला मग आई साहेब महाराज साहेब हो थांबा, काय पांडुरंगाच्या मूर्तीचं तीर्थ आहे का सकाळच्या पूजेत हो ते या आडात टाका आणि त्या आडाचं सगळं पाणी तुपात रूपांतर होईल. बादलीनेच तूप. काय सांगता आई साहेब हो काय वाणी असेल. महाराज सिद्ध पुरुषाच्या हाताखाली भक्ती घडली होती त्या मुलीची. काय पळसेकर महाराजाची सिद्ध कृपा, पांडुरंगाची शुद्ध कृपा ज्या माऊलीच्या साठी स्वयंभू पांडुरंगाने कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेले फक्त ते आईसाहेब महाराजाला दिसत होते. देव त्या माऊलीचा शब्द खाली कसा पडू दिला, अजिबात पडू दिला नाही. पांडुरंगाचं तीर्थ घेतलं, आड्यात टाकलं, पोहरा वर काढला, खाली पाणी दिसायचं वर काढला, घावरा तो घमघमाट अख्ख्या पळशे पंचपुरुषीच्या आडाच्या तुपाचा वास. कारण नुसतं तूप कढवलं घरात तरी गल्लीत वास येतो. इथं आड भरून तूप म्हणून घमघमाट सुटला. आणि मग काय वार करायला तूप ताबेनेच तूप वाढायचं. तुम्ही परतीच्या वारीला तरडगावला इथं आमचा मारुती भोसत गिर बसला विचार. परतीच्या वारीला तरडगावला सदा वार करायची पंगत राहवा. एका वार करायला तांब्या तूप. एखादा नाही म्हणला का डोक्यावर डोकं तांब्या तूप राहतंय. बऱ्याच गावाला आता तूप वाढीत पण चमच्यांनी त्या चमचेच एक वाटाणा गाडी चमचे गावात जाते जगातून घ्यावा लागतात. आणि मग तांब्यानेच तूप. आणि मग इथं सगळे साधू संत शिरले. आईसाहेबांना आशीर्वाद द्यायला बोली तुझी भक्ती अशीच काढा, भरपूर परमार्थ घडव तुझ्या. पळसेकर महाराजाचं दर्शन घेतलं, झुंडीच्या झुंडी जायच्या. इथं झुंडीच्या झुंडी जेवायच्या. पण या गावाने कधी साधू उपाशी जाऊ दिला नाही. पुढं चलून त्या मुलीचं, ती लहान मुलगी आणि पळसेकर महाराज थकलेले, त्या दोघांचं एवढं अनन्य नातं झालं गुरु शिष्याचं. मग गावातली काही मंडळी म्हणजे यांचं अनन्य नातं आहे पण महाराजांचा प्रयाण काळ जवळ आलाय. पळसेकर महाराज थकलेत तर यांचं अनन्य नातं आहे. पण हे अनन्य गुरु शिष्याच्या नात्याचा भंग हे वैकुंठाला गेल्यावर दिसेल. आधी महाराज जातील आणि माझा मुलगी राहील, मग मात्र यांचा ताटात होईल. लगेच त्या दिवशी कीर्तन उभं केलं. पळसेकर महाराजांनी सांगितलं हे बघा या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल म्हणजे माघ महिना शुद्ध पक्ष आणि द्वितीया त्याला धर्मनाथ बीज म्हणतात. आणि या धर्मनाथ बीजेच्या दिवशी आम्ही दोघंही वैकुंठाला जाणार. पण हे आधीच 2 महिने सांगितलं. गाव हळहळायचं. अरे दोघातून एक तरी थांबायला पाहिजे. याचं दोघं सगळं जायचं म्हणतात. जन्मभर गुरु शिष्याचं प्रेम अनन्य राहिलं.
नाहीतर बरेच शिष्य गुरुच्या डोक्यावर हात ठेवायला निघाले. आणि मग आम्हाला वाटत होतं की यांचं प्रेम भंग शेवटच्या काळात होईल, गुरु महाराज निघून जातील आणि शिष्या माऊली राहील, ही मुलगी आपल्याला उपदेश करायला राहील. पण महाराजांनी तर कीर्तनातच आधी सांगितलं 2-2.5 महिने की आम्ही माघ महिन्यातला शुद्ध पक्ष आणि द्वितीया, या शुद्ध द्वितीयेच्या दिवशी धर्मनाथ बीज म्हणजे निवृत्तीनाथाची वारी द्वादशीला संपत्ती, द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा प्रतिपदान द्वितीया असं. तर द्वितीयेला मी जाणार, आम्ही दोघंही जाणार आहे असं सांगितलं. मग गाव तळमळायचं. या चरित्रकार हे चरित्र लिहिलं इथं शमशेरपूर म्हणून गाव. शमशेरपूरचे विनायक महाराज शालिग्राम ब्राह्मण एका देशमुख आईचं चरित्र लिहिलं. आईसाहेब महाराज पळशेकर म्हणून एक वृत्तांत आलेला आहे त्यांच्या चरित्रात. आत्मचैतन्य दर्शन नावाचा ग्रंथ आणि त्या ग्रंथात हे चरित्र आलेलं आहे. पळशेकर त्या शमशेरपूरकरांनी 100 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे चरित्र. आता ते 110 का काय वर्ष झाले असते त्या चरित्राला. आणि मग शालिवाहन शके 1661 म्हणजे सध्या चालू आहे 1945. शक सांगतो इसवी सन नाही. 1945 मधून 1661 वजा करा, खाली किती राहिले बघा. 1945 मधून 1661 वजा करायची बघा. काय हिशोब आहे तुमचा? 284 होतील असं म्हणा बघा बरं. 1661 मध्ये 284 करा शिवनाथ महाराज म्हणजे 1945 होता. 1900 बघा मोबाईल मध्ये 1945 वजा 1661 284. आपले आपण हिशोबाला पक्के नाही. आणि मग शालिवाहन शके 1661 उगवला. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 1571 ला आणि तुकोबारायांच्या नंतर 91 वर्षांनी ह्या माऊली गेलेल्या. त्याच्या आधी म्हणजे तुकोबारायच्या नंतर 50 वर्षानंतरच ही जोडपं झाले. तुकोबारायच्या तर यांच्यात फक्त 50 वर्षाचा अंतर आहे. माझा असा अंदाज आहे पानसरे बाबा निळोबाराय आणि पळसेकर महाराज एकाच काळात असतील. मैपती महाराजांच्या थोडंसं अगोदर, कारण मैपती महाराजाचा काळ थोडासा नंतर यांच्या. ह्या मैपती महाराजाच्या अगोदरच्या संत्या मैपती महाराज ताराबाद करतो. आणि मग शालिवाहन शके 1661 उदयाला आलं आणि माघ महिना आला, शुक्ल पक्ष आला म्हणजे पहिलाच पक्ष आणि द्वितीया त्याला धर्मनाथ बीज म्हणतात. आणि या धर्मनाथा विधीच्या दिवशी कीर्तन करून या दोघांनी इथं समाधी घेतली. तुका म्हणे येणे शालिवाहन शके 1661 माघ महिना शुक्ल पक्ष आणि तिथी द्वितीया. आणि या दिवशी म्हणजे धर्मनाथ बीज म्हणतात त्याला. आणि या धर्मनाथ बीजाच्या दिवशी हे दोघंही कीर्तन करून पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. मग त्या काळात त्या पळसेकरांनी त्या दोघांच्या 2 समाध्या बांधल्या. ही माझ्या डाव्या हाताची समाधी पळसेकर महाराजाची बरोबर आहे ना, आणि उजव्या हाताची समाधी आईसाहेब महाराजाची. पुढं ऐका, पुढं प्रकरण असं घडलं. या गावात कोणाला काही नडलं, कोणाला काही अडचण आली, फक्त या समाधी पुढं पदर पसरला का आजही या समाधी जागृत साक्षात्कार देतात असं विनायक महाराज शालिग्राम. म्हणून या गावाला आजपासून दुसरं दैवत नाही. पांडुरंग, आईसाहेब महाराज आणि पळसेकर महाराज हे 3च दैवत या गावची. पांडुरंग या भागात अनेक पांडुरंगाची मंदिरं त्यांनी बांधली. नंतर मग त्यांची ही भक्ती पाहून अनेक साधू संत या वाटेने जायचे.